नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये किती लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार, किती शेतकऱ्यांची करण्यात येणार आणि त्यासाठी किती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, जी काही आज मंत्रिमंडळ बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने कर्जमाफीचा विषय घेतला होता आणि ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठक घेण्यापूर्वी जी काही पत्रकार परिषद घेतली होती त्याचा व्हिडिओही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात आला होता। आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत जे काही कर्जमाफीचे निर्णय असतील किंवा काही अपडेट येत असतील ते अचूक असे माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे। आपण यापूर्वीही सांगितलं होतं की येत्या 8-10 दिवसात कर्जमाफीवर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि तसंच झालं आहे। जे काही अहिल्या माता होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी चोंडीमधून कृषी मंत्र्यांनी घोषणा केली 8-10 दिवसात कर्जमाफी होणार, पण ती होऊ शक्यच नाही 8-10 दिवसात कर्जमाफी होणं। पण आपण सांगितलं होतं की या 8-10 दिवसात कर्जमाफीवर काही ना काहीतरी निर्णय होतील, तसं झालेलं आहे। मंत्रिमंडळ बैठक झाली, त्याच्यावर कर्जमाफीवर चर्चा झाली आणि कर्जमाफीला मंजुरीही देण्यात आली। पण राज्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहिता चालू असल्यामुळं अधिकृत घोषणा करता आल्या नाहीत। तसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की विधानसभेच्या आचारसंहिता असल्यामुळं विधान परिषदेच्या त्याच्यामुळं आम्ही काही घोषणा करू शकत नाही, पण कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आम्ही करू शकतो, कारण निवडणूक आयोगानं आम्हाला तसं आदेश दिलेले आहेत, पण आम्ही घोषणा करू शकत नाही, ही एक त्यांची अट आहे ना। मग त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र करण्यात आले आहेत, त्याच्यामध्ये 56 लाखापर्यंत शेतकऱ्यांना 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट लाभ होणार आहे। त्याच्यासाठी 36,585 कोटी रुपयाची मंजुरी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेली आहे। पण यांनी घोषणा न केल्यामुळं त्याच्यावर शासन निर्णय निघालेला नाही। आता त्याच्यावर शासन निर्णय 20 जूनपर्यंत येऊ शकतो, कारण 25 जूनला विधान परिषदेची जी काय आचारसंहिता आहे ती हटणार आहे आणि त्यापूर्वी सरकार निर्णय घेऊ शकतं, म्हणून 25 जूनला शासन निर्णय येईल। त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र असतील, कोणत्या अटी असतील, शर्ती असतील, नंतर कर्जमाफी घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल, हे संपूर्ण काही त्याच्यामध्ये येणार आहे आणि ती माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण कर्जमाफीचे प्रत्येक अचूक अपडेट आपण देत असतो। तर मित्रांनो, आता येत्या 20 तारखेपर्यंत 20, 21, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कधीही शासन निर्णय निघू शकतो आणि तो काही शासन निर्णय निघणार तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।